माजी खासदार माननीय मंडलिक साहेब यांचे खास आणि निष्ठावंत कार्यकर्ते, कायदेतज्ञ, शासनीय वकील म्हणून त्यांना ओळखलं जातं. त्यांनी आज आपल्याला एक विशेष आणि खास अशी बातमी दिलेली आहे. तर साहेब, तुम्ही एक आनंदाची वार्ता आणि अतिशय ताजी बातमी तुम्ही आमच्यासाठी आणलेली आहे, म्हणून आजची खास ही प्रतिक्रिया घेतोय. तर आमच्या प्रेक्षकांना तुमच्याच मुखातून सांगावं की ही काय विशेष बातमी आहे. नमस्कार. ज्यावेळी शिवसेनेचे विभाजन झालं आणि तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी बंड केलं, त्यावेळी आमचे कोल्हापूरचे खासदार माजी खासदार संजयदादा मंडलिक हे सिटिंग खासदार असतानाही त्यांनी आपल्या कुठल्याही राजकीय इच्छाशक्तीचा किंवा कुठल्याही राजकीय भवितव्याचा विचार न करता एकनाथजी शिंदे यांच्या पाठीशी ठामपणे राहिले. तदनंतर 2024ला जे लोकसभेची इलेक्शन झाली त्यामध्येही एकनाथजी शिंदे यांनी अक्षरशः कोल्हापूरमध्ये 8 दिवस तळ ठोकूनही निसटता पराभव झाला. त्याची कुठंतरी सल एकनाथजी शिंदे यांच्या मनात होते आणि ते वारंवार म्हणून दाखवत होते की मंडलिक साहेब निवडून आले पाहिजे होते आणि संसदेत गेले पाहिजे होते. म्हणजे सच्च्या कार्यकर्त्याच्या पराभवाची सल एकनाथजी शिंदे यांना ती होती. आणि आता होऊ घातलेल्या राज्यसभेचे 7 खासदार आपल्या महाराष्ट्रातून नामनिर्देशित होतात. त्यामध्ये महायुतीतून 6 खासदार सहज बिनविरोध खासदार होऊ शकतात. त्यातील शिवसेना कोट्यातून 2 खासदार निवडून जाऊ शकतात. आम्हाला विश्वसनीय सूत्राकडून आणि शिवसेना कार्यालयाकडून अशी माहिती मिळालेली आहे की जो त्याग संजयदादा मंडलिक यांनी एकनाथजी शिंदे आणि शिवसेनेसाठी दाखवला आणि त्या शिवसेनेसाठी जे आजपर्यंत कार्य केले, त्यानुसार संजयदादा मंडलिक हे शिवसेनेच्या कोट्यातून राज्यसभेचे खासदार निश्चितच येणाऱ्या काळामध्ये होणार आहेत, याची आम्हाला कार्यकर्त्यांना पूर्ण खात्री वाटते.